जे बी काही असेल खिशात पैसे मोबाईल वगैरे ते सर्व पडणार आहे. तिथं पुरेपेक्षा लागणार म्हणून आम्ही झगडे केले. तिथं काही गेलो नाही. मग आम्ही आलो डायरेक्ट पाळण्यावर. डायरेक्ट ते झगडे करून आम्ही फटक्यात पाळण्यावर घुसून गेलो. रोहित एकटा म्हणे, मी म्हणे एकटा काय करू. मग त्याला बी घेऊन घेतलं आम्ही आमच्या इथं पाळण्यात. तर इथं गर्दी होती आणि बघू शकता तुम्ही हे आम्ही पाळण्यात इथे ड्रॅगनच्या साईडला आलो आहे. पाळणा मारलं गेल्यानंतर लगेच ड्रॅगनमध्ये एंट्री मारली आम्ही आणि इथं थोडंसं मॅटर होऊन गेलं यांचं. मी कारण म्हणून सांगतो त्यांना की 2-2च्या ग्रुपने पैसे द्या. यांचे रोहित आणि बॉबीचे थोडेसे बोलाबोली चालू आहे पैशांवरनं. यांचे नाही का पैसे हारून गेले होते म्हणून यांच्या लय बोलाबोली चालू होती. आणि आम्ही परत पाळण्याजवळ आलो आहे. आम्ही नाही का सर्व राईड 2-2दा मारली आणि इथं थोडासा आमचा स्कॅम होऊन गेला आहे. आणि पाळण्यात माहिती तुम्हाला धुळ्यात 4-4च जण बसवतात. धुळ्यात काय सर्वीकडे 4-4च बसवत असतील, पण आमचे नाही का आम्ही 9 जण आहेत म्हणून नाही का 4 आणि 4 8च जण बसलो. आणि आमची पलटनमध्ये नाही का कोणतरी एक राहून जाईल भाऊ, सांगता नाही येत कोण राहील. पण तिथं शेवटी गणू आणि दीप दिसतोय म्हणजे दीपच राहू शकतो तो शेवटी. आणि दीप राहिला म्हणून रोहितचा चेहरा बघा. रोहितला भीती वाटत नाही, पण नंतर वाटली त्याला थोडीशी भीती. तर आम्ही सर्व फिरलं वगैरे गेलो. आता आम्ही जातोय घरी. आणि आपल्याला जाता इथं भेटला आपला एकदम पुराणा मित्र, जो की आपल्या ब्लॉगमध्ये येऊन गेलेला. मी आणि दीप त्याच्या घरी जेवायला गेलो होतो. तर आता काहीच नाही. आता दीप भाऊ पळत आला आणि मागे तो मोहित होता. मग तो माग कॅमेऱ्यात तर नाही आला, पण मी त्याच्यावर झालं तर झूम मारून देईल. आणि आता आम्ही रिक्षात बसलेलो आहे. आम्ही या रिक्षात नाही का 2 रिक्षा केल्या यावेळेस. तर तो काका ऐकत नव्हता. बघू शकतो हे दादून ते. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.